नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक मोठी अपडेट नुकतीच आता समोर आलेली आहे, जी की अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचवणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि वेगळी दुःखाची बातमीसुद्धा मी एक घेऊन आलेलो आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्यासारखे एका साध्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आणि मराठी माणसांच्या अडचणी सोडवण्यास आम्ही मदत करतो. त्यासाठी आपल्या अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण नवीनच या व्हिडिओमध्ये लगेच आपण कोणताही वेळ न घालवता लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गेल्या 4 महिन्यापासून लाडकी बहीण योजना समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कालावधीत या योजनेत सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. नुकत्याच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर 2 नवीन बदल जाहीर करण्यात आलेले आहेत. पहिला बदल म्हणजे या लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार एखादी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. विशेषतः संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांसाठी नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे थांबणार आहे. इतकेच नव्हे तर त्या महिलांनी आधी घेतलेला लाभ सरकारकडून परत वसूल केली जाण्याची शक्यता आहे. तर महिलांनो, दुसरा आर्थिक बदल म्हणजे आता लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर महिलांच्या त्यांच्या आर्थिक लाभाची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. त्यामध्ये खाली दिलेल्यापैकी तुम्हाला गोष्टी उपलब्ध होतील. आतापर्यंत योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. ही रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली हे सुद्धा कळणार आहे. पैसे जमा होण्याची तारीखसुद्धा तुम्हाला पाहता येईल. या बदलामुळे लाभार्थ्यांना त्यांचा आर्थिक हिशोब अधिक पारदर्शकपणे पाहता येईल. त्यामुळे तर हे 2 बदल झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.